हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे मित्रांनो। ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि हो, जे माझ्या चॅनलला नवीन असतील, ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर आज मी बनवणार आहे स्वीट पोटॅटो चाट। रताळ्यांचा मी चाट बनवणार आहे, जो खूप छान लागतो। जर तुम्ही ट्राय केला नसेल तर एक वेळा नक्की ट्राय करा। खूप सिंपल रेसिपी, झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। जे लोक डाएट फॉलो करत असतील आणि हो, जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता। हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि युनिक पण ही रेसिपी आहे। मला नाही वाटत आजपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कोणी सांगितली असेल म्हणून आणि दाखवली पण असेल। तर मी सांगत आहे, तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा। तर इथं मी एक रताळा घेतलेलं होतं। कोणी कोणी कुकरमध्ये बाफतं, पण कुकरमध्ये बाफलं तर ते ओव्हर कुक होतात मला असं वाटतं। तर मी काय करते, असे काप करून घेते आणि गाणीवरच त्यांना बाफते। गाणीला थोडंसं तेल लावायचं, ज्याच्याने ते रताळे खाली चिटकणार नाहीत। तर रताळे इथं छान बाफले गेले होते आणि रताळं खूप मोठं होतं ना, तर ते म्हणजे ते काही काही रताळ्यांमध्ये ना असे केस सारखे निघतात, पण याच्यात न होते खूप छान चांगल्या क्वालिटीचं रताळं होतं हे। त्याच्यानंतर मग मी आता रताळ्यांना छान मॅश करून घेतलेला आहे। त्याच्यात मी टाकणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी कोथिंबीर। तुम्ही हिरवी मिरची पण याच्यात टाकू शकता। तुम्ही इमलीची चटणी टाकू शकता, हिरवी चटणी याच्यात तुम्ही टाकू शकता। थोडीशी शेव टाका, थोडासा चाट मसाला, पेरी पेरी मसाला। तर इथं मी जे जे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता। मी टाकलेला आहे टोमॅटो, कांदे एकदम बारीक केलेले आहेत आणि कोथिंबीर मी याच्यात टाकलेली आहे। त्याच्यानंतर टाकणार आहे चाट मसाला, कारण की हे खायचं होतं दक्षला। दक्ष खूप आवडीने खातो मित्रांनो आणि मला पण खूप आवडतं। आणि ज्यांचे मुलं खात असतील ना, तर खात नसतील ना, तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना देऊ शकता, कारण की चटपटं लागतं ना, तर मुलं आवडीने खातात। तर त्याच्यानंतर मी थोडासा पेरी पेरी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं स्वादनुसार मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की दक्षला खायचं होतं म्हणून। जर तुमच्या घरी म्हणजे जर मोठ्यांना कोणाला खायचं असेल तर तुम्ही याच्यात मी बोलले ना, हिरवी चटणी टाका, थोडीशी आपली इमलीची चटणी टाका, ज्याच्याने ते तिखट लागेल। थोडंसं लाल तिखट पण तुम्ही याच्यात ॲड करू शकता। बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे, म्हणजे जास्त मॅश केलं नाही, मिक्स केलेलं आहे नुसतं। त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी शेव टाकणार आहे, जी माझ्याकडे आत्ता अवेलेबल होती। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल मित्रांनो। हे बघा, इथं एक बारीक शेव होती, जी मी जत्र्यामधून आणलेली होती। मी जत्रेला गेले होते ना, तिथून आणलेली होती। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो। हा होता माझा स्वीट पोटॅटो चाट। तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।